मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे, राज्य सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाडांची शिष्टाई फळाला. जरांगेंच्या सर्व मागण्या सरकार येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण करणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारासाठी जरांगे रुग्णालयात दाखल. संभाजीनगरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. एकाला आरक्षण देताना दुसऱ्यावर अन्याय करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं ओबीसींना आश्वासन. मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण नको, नारायण राणेंचं भाष्य. शरद पवारांचे साथीदार सोडून चालले, राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे भाजपात. विलिनीकरण टळल्यानं तनपुरे भाजपात. स्थानिक निवडणुकीपूर्वी विलिनीकरणाची शक्यता होती, प्राजक्त तनपुरेंनी दिली माहिती. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मंत्र्यांकडूनच हरताळ. मंत्री संजय राठोड यांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं प्रवास. राठोड यांच्या सुरक्षेसाठीच्या ताफ्यात 22 गाड्या. नाशिकची जागा आमचीच, महायुतीत शिवसेनेचा दावा. समन्वयातून जागा मिळावी, शिवसेना नेत्यांची भूमिका. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार ठरले. कोकणात ठाकरे गटाकडून बाळमाने, ठाण्यात पवार गटाच्या अभिजित पवारांना संधी. मुंबईसह उपनगरात भल्या पहाटे वरुण राजाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा. मनोहर भोसलेचा पंटर अटकेत. अविनाश कोतोलीकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. कुर्ला स्कायवॉक लवकरच नागरिकांच्या सेवेत. स्कायवॉकला सरकते जिनेही सुरू करा, नागरिकांची मागणी. ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. 2 जून रोजी आवताडेंच्या भाजप प्रवेशाची शक्यता. आवताडेंनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. भिवंडीत विषारी मिथेनॉल रसायन जप्त. मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर एफडीएची धाड. भिवंडीतील गोदामातून 5,929 लिटर मिथेनॉल साठा जप्त. मराठ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय, महायुतीचेच. यापुढेही मराठ्यांचं हित जपणार, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. भिवंडीत विषारी मिथेनॉल रसायन जप्त. मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीवर एफडीएची धाड. विषारी दारू प्रकरणात 22 सरकारी कर्मचारी निलंबित. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग दंडित. भंडारा पोलिसांनी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. 1,70,000चा मुद्देमाल नष्ट. अमरावतीच्या वरुड परिसरात जोरदार गारपीट. संत्रा मोसंबी पिकांचं नुकसान. अचानक गारपीट, नागरिकांची तारांबळ. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर मनीषा हवालदारला 1 जून पर्यंत सीबीआय कोठडी. पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जीवर हल्ला. सोनारपूरमध्ये ममता बॅनर्जींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर हल्ला. राजस्थानमध्ये धुळीचं वादळ. परिसरात धुळीचे लोट, जनजीवन विस्कळीत. बिकानेर, श्रीगंगानगर, चुरू भागात धुळीचं साम्राज्य. बेफाम ट्रक चालकानं मायलेकीला 500 मीटर फरफटवलं. भुवनेश्वरच्या रस्त्यावर घडला प्रकार. भीषण अपघातानंतरही मायलेकी सुखरूप. आज IPL 19चा अंतिम सामना गुजरात बंगळुरूत रंगणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना.